नमस्कार, मी अजय जाधव, श्रीमत शिक्षण व ग्रामीण विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांचा मुख्य समन्वयक. मित्रांनो, गेल्या 5 वर्षापासून श्रीमत शिक्षण व ग्रामीण विकास संस्था महाराष्ट्र राज्यभरामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये शिक्षण, सेवा आणि सामाजिक विकास या त्रिसूत्रीला घेऊन विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. आपण गेल्या 5 वर्षापासून टीम वर्क इथे करत आहोत. संस्थेचे अनेक समन्वयक आणि सर्वच शुभचिंतक ज्ञान, संधी व प्रेरणा ही विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्नरत आहे. तसेच श्रीमत शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत गेल्या 3 वर्षापासून आपण राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करत असतो. राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचे 2025 हे 3रे वर्ष असून यापूर्वी सुद्धा असंख्य विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती परीक्षेचा लाभ घेतलेला आहे. परंतु 2025 मध्ये आपण नव्याने आणि नव्या ऊर्जेने या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांसोबत सामोरे जाणार आहोत. या परीक्षेसाठी बुलढाणा, अकोला, वाशिम इथून अनेक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असून आपण नव्याने ही परीक्षा मार्चमध्ये आयोजित करणार आहोत. या परीक्षेचा मुख्य हेतू हा आहे धैर्य, स्वावलंबीपणा आणि संशोधनाभिमुख विद्यार्थी तयार करणे आणि त्यांच्यामध्ये मुळातच हे उपजात गुण त्यांच्या संशोधनात्मक वृत्तीमध्ये रुजवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. तरी श्रीमत शिक्षण व ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण सर्वांनी, ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळते, शिक्षणातून जनजागृती आणि स्वतःचा विकास कसा होईल याच्यावर भर देता येते, त्या सर्व शुभचिंतकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि संस्थेच्या सर्व हितचिंतकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही शिष्यवृत्ती परीक्षा पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करायचे आहे. आणि आपल्या समाजातील तळागाळातील जे गरीब विद्यार्थी आहेत, उत्कल विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, यांना एक नवी संधी द्यायची आहे, यांना एक नवी ऊर्जा द्यायची आहे, जेणेकरून त्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांचा पाया भक्कम होईल. हीच मी श्रीमत शिक्षण संस्थेच्या वतीने आपल्याकडे विनंती करतो आणि आपले धन्यवाद मानतो.